नागपुर के होमगार्ड कर्मियों के मानधन वृद्धि के संबंध में महिला होमगार्ड ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को ज्ञापन सौंपा था, जिसके बाद मुख्यमंत्री ने मार्ग निकालने का आश्वासन भी दिया। अब होमगार्ड महिला फिर से मानधन बढ़ाने की मांग कर रही है तथा उसके कार्यालय की तरफ से अन्यायपूर्ण बर्ताव करने की जानकारी भी महिला ने दी। क्या कुछ मामला है, सुनते हैं। माझं नाव चारुशिला चंद्रशेखर आहे। मी झोन नंबर 2 ची आहे होमगार्ड डिपार्टमेंटला आणि आता ट्रॅफिक बंदोबस्त मध्ये मी कार्यरत आहे। ड्युट्या याच्या आधी झालेल्या आहेत। उर्स बंदोबस्त पासून मानधन आमचं जमा झालेलं नाही आहे, तर आम्हाला जाण्या येण्यास त्रास होते। या फॅमिली जी असेल त्याच्यासाठी मानधन जमा व्हायला पाहिजे। मी बसने जाणे येणे करते, या कधी गाडीने सोडून मागते, पण त्यासाठी कोणताही बंदोबस्त आता लॉंग बंदोबस्त आहे हा, या लॉंग बंदोबस्त मध्ये मानधन यायला पाहिजे, मिळायला पाहिजे होतं सर्वांना, जेणेकरून येण्या जाण्यास सगळ्यांना सोपी गेलं असतं। जास्तही म्हटलं तरी चालते, कारण की आता ट्रॅफिक मध्ये आमचा बंदोबस्त आहे, तर आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्त करत आहोत। आणि रिलेवर सारखं त्यांना काम आलं तर ते आमच्या भरोश्यावर सोडून जातात, या आम्ही त्यांच्या भरोश्यावर असंच नाही का सोबत आहो। आम्ही त्यांच्या मदतनीस म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत। जितकेही होमगार्ड डिपार्टमेंट मध्ये आता ड्युटीवर आहेत त्यांना आता नाही सांगता येणार किती आहे काय आहे, तर मानधन का नाही। ज्यांच्याकडून ड्युटी केल्या जाते 10 ते 10 ड्युटी घेतल्या जाते त्यांच्याकडून, आणि ते हजर असले पाहिजे। ते जर पॉइंटवर हजर नसेल तुम्ही लगेच अब्सेंटी टाकता, मग अब्सेंटीचा रेकॉर्ड जाते, तर प्रेझेंटीचा रेकॉर्ड गेला पाहिजे आणि मानधन भेटलं पाहिजे। नवरात्र गणपती 5 महिने झालेले आहे शायद। गव्हर्नमेंट म्हणजे ड्युट्या जशा आमच्या कंटिन्यू आहेत तसंच मानधनही भेटलं आम्हाला भेटलं तर आम्ही फ्रेश माइंडनी अजून चांगल्या प्रकारे ड्युट्या करू शकू। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।